नाईक निंबाळकर कुटुंबियांची आता तब्बल 17 तास चौकशी सुरू आहे। आजही आयकर विभागाकडून निंबाळकरांची चौकशी होतीये। आयकर विभागाच्या पथकाकडून ही चौकशी केली जाते। संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाकडून कालपासून ही चौकशी सुरू आहे। संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण इथल्या बंगल्यावर, गोविंद डेअरीवर आयकर विभागाने छापे टाकलेत आणि या चौकशीमध्ये निंबाळकर कुटुंबियांचे सर्व व्यवहार तपासले जाणार आहेत। साताऱ्यामध्ये फलटण इथं नाईक निंबाळकर यांचा बंगला आहे आणि त्याचप्रमाणे पुण्यामध्ये प्रभात रोडमध्ये सुद्धा इथेही बंगला आहे। या दोन्ही बंगल्यांमध्ये आता आयकर विभागाचे अधिकारी आहेत आणि कालपासून हे छापासत्र सुरू आहे। कालही सकाळी 6 वाजल्यापासून हे छापासत्र सुरू होतं। काल दिवसभर चौकशी झाली आहे। आज सुद्धा आयकर विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचून चौकशी करतील आणि चौकशीचं सत्र अजून किती दिवस सुरू राहणार आहे, किती तास सुरू राहतील हे पाहावं लागेल। नेता 2 नंबरचा पुढारीच नाही। बरोबर, त्यांना जे वाटलं होतं की काही ढीगच्या ढीग सापडतील पैशाचे वगैरे, तसली काही परिस्थिती नाही आहे। इथं प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे, इन्कमचा सोर्स आहे। अजून काय पाहिजे? आणि जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी जे काय असेल ते सगळं जुनं आहे, नवीन काहीच नाही।